हाय गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इंटिग्रेशन हा टॉपिक घेणार आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल त्याची डेफिनेशन घेऊ, इंटेग्रल ऑफ ए फंक्शन. मी इंटेग्रल ऑफ ए फंक्शन्स हे तुम्हाला विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूब हे फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण फाइंड आउट केला तर तो किती मिळतो 3x². मग जर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब 3x² असेल तर आपण असं म्हणतो की इंटेग्रल ऑफ 3x² इज नथिंग बट द एक्स क्यूब. ओके, इंटेग्रल ऑफ 3x² इज नथिंग बट द एक्स क्यूब. आणि या इंटेग्रलचं सिम्बॉल, ओके, या इंटेग्रलचं सिम्बॉल असं असतं, देअरफॉर इट इज इंटेग्रल ऑफ 3 टाइम्स x² इंटू dx किती येणार आहे, दॅट इज एक्स क्यूब. ओके, मी असं म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब जर 3x² असेल तर इंटेग्रल ऑफ 3x² इज नथिंग बट द एक्स क्यूब. ओके, या ठिकाणी दिस इज नथिंग बट द इंटेग्रल ऑफ ए फंक्शन. मग आता यामध्ये हा जो आलेला आहे, हा सिम्बॉल आलेला आहे इंटेग्रलचा, आणि हा जो dx दाखवतो की आपण कोणत्या व्हेरिएबलसोबत त्या फंक्शनला इंटिग्रेट करतो. ओके, दिस इज नथिंग बट द सिम्बॉल ऑफ द इंटेग्रल, दिस इज नथिंग बट द फंक्शन. हे नेहमी करता फंक्शन असतं आणि त्या फंक्शनला आपण इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये नेहमी करता इंटेग्रँड म्हणतो. ओके, आणि हा जो dx असतो, या dx मधला जो x असतो हा ऑलवेज आपल्याला व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन सांगतो की तुम्ही कोणत्या व्हेरिएबलसोबत इंटिग्रेट करता. जसं की आपण डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये म्हणायचो की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तसं इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये सुद्धा असतं की इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग तुम्ही कोणत्या व्हेरिएबलसोबत त्या फंक्शनला इंटिग्रेट करता. ओके, तर आपण या चॅप्टरमध्ये सहसा व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन हा एक्सच घेतो. तुम्ही जर का समजा फंक्शनचा व्हेरिएबल बदलला तर त्या इंटिग्रेशनचा व्हेरिएबलसुद्धा बदलणार आहे. ओके, तर हा जो dx दाखवतो हा नेहमी करता काय दाखवतो, व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन. आणि हा 3x² म्हणजे फंक्शनला काय म्हणायचं, इंटिग्रँड. अँड दिस इज नथिंग बट द सिम्बॉल. ओके, इट इज द स्नेक लाईक सिम्बॉल. हा जो सिम्बॉल असतो हा इंटिग्रलचा सिम्बॉल असतो. ओके, हे होतं एक एक्झाम्पल ऑफ इट इज द एक्झाम्पल फॉर डेफिनेशन. हे होतं फर्स्ट एक्झाम्पल डेफिनेशनसाठी. तर अजून थोडंसं आपण त्याला एक्सप्लेन करून घेऊ. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज इक्वल्स टू 3x², देन इंटेग्रल ऑफ 3x² dx इज एक्स क्यूब. ओके, तर काही मुलांचा असा प्रश्न असेल, ओके, की लेट अस सपोज दॅट ddx ऑफ x³ + 7. समजा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण, किती येतो. तर दिस गिव्ज अस फर्स्ट ऑफ ऑल बाय सम रूल आपण दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ. तर x³ डेरिव्हेटिव्ह हा नेहमी करता 3x² आपण फॉर्म्युला सांगितलेलाच आहे, आणि प्लस 7 ही संख्या आहे. संख्या जर असली तर त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, आणि त्या कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह नेहमी करता 0 येतात. म्हणजेच या पूर्ण फंक्शनचा ddx ऑफ x³ + 7 किती येतो डेरिव्हेटिव्ह, 3x² + 0 म्हणजेच किती, फक्त 3x². ओके, आणि आता या ठिकाणी जर आपण त्याला डिफाईन केलं तर या ठिकाणी डिफाईन केलं तर इंटेग्रल ऑफ 3x² इंटू dx किती होईल, इंटेग्रल ऑफ 3x² इंटू dx इज x³ + 7. ओके, मी अजून एक फंक्शन घेतो. अगेन देर इज अनदर फंक्शन दॅट इज, लेट अस सपोज दॅट x³ - 5. ओके, अगेन वी कन्सिडर डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 5. ओके, तर x³ - 5चा डेरिव्हेटिव्ह परत एकदा तेच किती येणार, 3x². ओके, जर हा 3x² आला समजा आता, तर आपण काय करूया आता, कारण काय x³ डेरिव्हेटिव्ह 3x² येतो, ऑलरेडी एक्सप्लेन. -5 हा कॉन्स्टंट आहे किंवा +5 म्हणा, 5 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0च असतो. मग आलेला आन्सर किती, 3x². परत अगेन बाय डेफिनेशन आपण काय म्हणतो त्याला, इंटेग्रल ऑफ 3x² इंटू dx इज इक्वल्स टू किती, तर दॅट इज नथिंग बट द x³ - 5. ओके, तर या दोघांना आपण कम्पेअर करू की इंटेग्रल ऑफ 3x² आणि या ठिकाणी इंटेग्रल ऑफ 3x² किती मिळालेलं आहे, x³ - 5, आणि या ठिकाणी मिळालं होतं x³ + 7. तर या ठिकाणी फरक दिसतो की इंटेग्रल ऑफ 3x² आणि इंटेग्रल ऑफ 3x² लेफ्ट हँड साईड तर सारखी आहे, पण x³ + 7, x³ - 5 वगैरे हे वेगळे इंटेग्रल दिसतात. म्हणजे काय, एखादं फंक्शन जर असेल तर त्याचे इंटेग्रल हे नंबर ऑफ इंटेग्रल्स त्याची तुम्हाला भेटू शकतात. पण या ठिकाणी ऑब्झर्व जर केलं तर हा +7 सुद्धा काहीतरी कॉन्स्टंट आहे, आणि हा
-5 सुद्धा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काहीतरी संख्या असतात किंवा त्यांना आपण रिअल नंबर म्हणतो. मग ही जी डेफिनेशन आली होती या डेफिनेशनला आपण थोडंसं अजून वाढवून समोर नेऊ शकतो अशा पद्धतीने. दॅट इज नथिंग बट द इंटेग्रल ऑफ 3x² इंटू dx इज इक्वल्स टू वी गिव्ज अस x³ प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. म्हणजे हे जे कॉन्स्टंट येतात +7 -5 या सगळ्यांना आपण एक कॉमन नेम देणार अँड दॅट कॉमन नेम इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल अँड इट इज जनरेटेड बाय +c. म्हणजे कोणत्याही फंक्शनचं जर इंटेग्रल लिहिसाल तर त्या फंक्शनचं इंटेग्रल लिहून घ्यायचं स्टँडर्डनुसार आणि त्यामध्ये +c हा ॲडच करायचा आहे. ओके, दिस इज द जनरल डेफिनेशन. आणि हा +c काहीही असू शकतो, म्हणजे कोणतीही एखादी रिअल नंबर किंवा कोणतीही एखादी रिअल व्हॅल्यू तो असू शकतो. बिकॉज दिस इज कॉल्ड ॲज द आर्बिटरी कॉन्स्टंट ऑर इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. या +cला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतो. ओके, आणि या +cमुळे ओके ज्या टाईपच्या इंटिग्रेशनमध्ये हा +c किंवा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल म्हणजे एक प्रकारे जर विचार केला 3x² या फंक्शनचा तर याचे तुम्हाला इंटेग्रल हे नंबर ऑफ इंटेग्रल्स मिळतात. कारण +cची किंमत जर म्हटलं आपण रिअल व्हॅल्यू तर सेट ऑफ रिअल नंबर किती आहे तर इन्फायनाईट संख्या आहेत. इन्फायनाईट संख्या आहेत तर या 3x² इंटेग्रल किती भेटतात इन्फायनाईट तुम्हाला इंटेग्रल भेटतील. म्हणजे याचे फिक्स आन्सर तुम्हाला सांगता येणार नाही आहे. मग असं जर होत असेल तर त्या टाईपच्या इंटिग्रेशनला म्हणतात इनडेफिनाईट इंटेग्रल. त्या टाईपचं जर इंटेग्रल असेल तर त्याला आपण म्हणतो इनडेफिनाईट इंटेग्रल. आणि इनडेफिनाईट इंटेग्रलमध्ये जर असं होत असेल इंटेग्रल ऑफ 3x² dx इज इक्वल्स टू x³ + c. हा +c म्हणजे रिअल व्हॅल्यूज आणि रिअल व्हॅल्यू किती आहेत किंवा सेट ऑफ रिअल नंबर किती मोठा आहे खूप मोठा आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये आपण सेट ऑफ रिअल नंबर एक्सप्लेन केला होता. कितीतरी व्हॅल्यूज तुम्ही देऊ शकता या सीच्या ऐवजी कारण तो आर्बिटरी कॉन्स्टंट आहे किंवा रिअल नंबर आहे. मग किती रिअल नंबर आले तर आपण काय म्हणू की या 3x² इंटेग्रल हे फिक्स नाही आहे कारण x³ + 1 म्हणू शकता, x³ + 2, x³ + 3, x³ + 4. म्हणजे या 3x² या फंक्शनचं इंटेग्रल जे भेटते ते निश्चित भेटत नाही आहे. निश्चित म्हणजेच त्याला अनिश्चित म्हणतो आपण. अनिश्चित कोणामुळे तर या +cमुळे. मग या +cमुळे ते अनिश्चित झाल्यामुळे या चॅप्टरमध्ये किंवा याच टाईपच्या इंटेग्रलला आपण म्हणणार इनडेफिनाईट इंटेग्रल. आणि या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण सर्वात आधी इनडेफिनाईट इंटेग्रलच लर्न करणार आहे. आणि ते इनडेफिनाईट इंटेग्रल कशाला ओळखायचं की जर समजा तुम्हाला या इंटेग्रलच्या सिम्बॉलवर लिमिट वगैरे दिले नसतील, लिमिट म्हणजे हे अशी लिमिट वगैरे लिहितात तर त्याला म्हणतात इनडेफिनाईट इंटेग्रल. हे लिमिट नसतील तर ओके. किंवा तुम्हाला हा +c तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल जर +c दिसला समजून घ्यायचं की इट इज अ इनडेफिनाईट इंटेग्रल. कोणतं इंटेग्रल इनडेफिनाईट इंटेग्रल. ओके, इंटिग्रेशनची डेफिनेशन किंवा इंटेग्रलची डेफिनेशन आपण थोडं स्टँडर्ड लँग्वेजमध्ये डिफाईन करतो. लक्ष द्या. लेट अस सपोज दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ f हे एखादं फंक्शन असेल. लेट अस सपोज दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे ही कोणतंही फंक्शन असेल की जे आपण डेरिव्हेटिव्हमध्ये फॉर्म्युले लिहिले होते त्या फॉर्म्युल्यांपैकी हा कोणताही एखादा साईन असेल किंवा x असेल किंवा cos x असेल किंवा log x असेल, कोणतंही एखादं फंक्शन असेल. ओके, जर समजा लेट अस सपोज दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) हे कोणतंही फंक्शन म्हणतो मी, याचा डेरिव्हेटिव्ह काहीतरी येतो त्या ते जे उत्तर असेल किंवा याचा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे मी त्याला नाव देतो किंवा सपोज करतो ते नाव आपण घेऊ किती g(x). ओके, जर आता कन्फर्म आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) किती भेटला इट इज g(x). जर भेटत असेल तर त्याचा इंटेग्रल कोणाचं g(x)चं इंटेग्रल. ओके, देअरफॉर द इंटेग्रल ऑफ g(x) इज नथिंग बट द f(x). ओके, म्हणजेच काय जर तुम्हाला या g(x)चं इंटेग्रल कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय कॅल्क्युलेट करायचं की हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजेच काय आधी डेरिव्हेटिव्ह माहीत असल्याशिवाय किंवा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर शिकल्याशिवाय तुम्हाला इंटेग्रल चॅप्टरवर येता येणार नाहीच आहे. ओके, मग बिफोर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) इज इक्वल्स टू g(x). देअरफॉर द इंटेग्रल ऑफ g(x) याला वाचताना इंटेग्रलच वाचा. इट इज द सिम्बॉल. हा एवढा जो असतो सिम्बॉल असतो आणि हे फंक्शन असतं. म्हणजे इंटेग्रल ऑफ g(x) इज इक्वल्स टू f(x). वाचताना असं वाचतात. पण आपण आत्ता सांगितलं होतं की थोडंसं जर या f(x) मध्ये आपण कॉन्स्टंट ॲड केला तर थोडासा फरक कसा येतो पहा. इट इज ddx ऑफ f(x) + c. सीला मी कॉन्स्टंट म्हटलं किंवा एखादी संख्या म्हटली तर समजा याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करू. जर कॅल्क्युलेट केला समजा तर असं होईल ते ddx ऑफ f(x) + ddx ऑफ c. ओके, तर हा ddx ऑफ f(x) मी सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) किती
जी ऑफ एक्स, तो आपण डिफाईन केला. मग हा झाला जी ऑफ एक्स प्लस सी तर कॉन्स्टंट आहे, मग सी कॉन्स्टंट असल्यामुळे या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे इट इज 0. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, तर आपण लिहू याला अशा पद्धतीने इट इज द जी ऑफ एक्स. ओके, तर डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी किती मिळतोय, इट इज जी ऑफ एक्स. अँड देअरफॉर बाय डेफिनेशन इटसेल्फ, मग डेफिनेशननुसार काय म्हणणार, इंटेग्रल ऑफ जी ऑफ एक्स किती मिळेल, इंटेग्रल ऑफ जी ऑफ एक्स इक्वल्स टू इट इज एफ ऑफ एक्स प्लस सी. व्हॉट इज दॅट सी, सीला नेहमी करता लिहितात कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. काय लिहायचं सीसाठी, सी इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. व्हॉट इज दॅट सी, सी इज ऑलवेज constant of integration. Okay, and this is the definition of integral of a function. Now we learn the basic formula of integration with the help of this definition. Definition काय होते की डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स येत असेल तर या जी ऑफ एक्स या फंक्शनचा इंटिग्रल एफ ऑफ एक्स प्लस सी येतो. ओके, तर आता काय करू आपण, जे बेसिक फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचे होते त्यावरून परत एकदा इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. ओके, जर समजा एखादं फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल्स टू 1 लर्न झालेल्या डिफरन्शिएशनमध्ये जर डेल्टा ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 असेल तर आधीच सांगितलं की इंटेग्रल ऑफ 1 किती यायला पाहिजे, मग इंटेग्रल ऑफ 1 मस्ट बी एक्स प्लस सी. का आपण जेही इंटेग्रल भेटतं त्याच्यामध्ये प्लस सी हा ॲडच करणार आहे. ओके, मी या साईडला लिहिताना प्लस सी लिहिणार नाही आहे, पण समोर जेही आपल्याला इंटेग्रल येईल स्टँडर्ड, त्या स्टँडर्ड इंटेग्रलमध्ये मी प्लस सी ॲडच करत जाणार आहे. ओके, सिमिलरली सेकंड फॉर्म्युला असा येतो डी डी एक्स ऑफ एक्स एस टू द पॉवर एन किती, तर एन इंटू एक्स एस टू द पॉवर एन मायनस 1 हा आपला डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म्युला. देअरफॉर वी राईट एन इंटू एक्स एस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डी एक्स, म्हणजे इंटेग्रल ऑफ एन एक्स एस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डी एक्स किती येतो, एक्स एस टू द पॉवर एन प्लस सी. मग आता या ठिकाणी नेहमी करता लक्ष ठेवा, जे इंटेग्रलच्या मध्ये इंटेग्रलचं साईन आणि डी एक्सच्या मध्ये जेही असतं ते फक्त फंक्शनच ठेवायचं. ओके, आणि ज्या कॉन्स्टंट टर्म्स असतात किंवा निगेटिव्ह साईन असतात हे सगळेच्या सगळे आपल्याला समोरच्या साईडला शिफ्ट करायचे आहेत. म्हणजे जसं की हा एन जो इथे आलेला आहे, ओके, तर हा एन कॉन्स्टंट आहे एक प्रकारे, तर मी काय करतो यानंतर इथे जे कॉन्स्टंट आणि निगेटिव्ह साईन असतील ते या ठिकाणी लिहिणार नाही आहेत, तेच नेहमी करता समोर लिहायचे. म्हणजे एक प्रकारे इंटेग्रल ऑफ एक्स एस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डी एक्स इज इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एन अपॉन एक्स एस टू द पॉवर एन प्लस सी. या प्लस सीला चेंज करायचं नाही कारण तो फ्लेक्झिबल आहे. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हा फ्लेक्झिबल असतो. ओके, एकची पॉवर किती आहे, एन मायनस 1 आहे. एन मायनस 1 म्हणजे काय, एनपेक्षा एकने लहान. मग उजव्या साईडला जर गेलो आपण तर पॉवर काय झाली, एकने वाढली. मग एकने वाढली पॉवर म्हणून ती पॉवर काय होईल, एन मायनस 1 पेक्षा एन हा एकने मोठा आहे म्हणून मग इट इज एन. आणि जेवढी पॉवरमध्ये येते एक्सच्या डोक्यावर येते तेवढीच पॉवर काय होईल, डिवाइडला येईल. म्हणजे एक्स एस टू द पॉवर एन डिवायडेड बाय एन प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल, इट इज नथिंग बट द प्लस सी. ओके, जर समजा मी तुम्हाला यावरूनच फॉर्म्युला थोडा डेव्हलप केला तर असा लिहिता येईल का, पहा, एक्स एस टू द पॉवर एन इंटू डी एक्स बाय रूल. काय होते बाय रूल, जर समजा ही पॉवर एकची राईट साईडला जर गेली तर काय होते, एकने ती वाढते. एकने वाढते म्हणजेच काय झालं असतं, एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल ॲज इट इज. आणि लक्षात ठेवा की सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला हाच आहे. मोस्ट ऑफ द टाईम हा जास्तीत जास्त वापरला जातो फिजिक्समध्ये सुद्धा. ओके, मग हा फॉर्म्युला तुमच्या बाय हार्ट प्रिपेअरच पाहिजे. ओके, इंटेग्रल ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डी एक्स इज इक्वल्स टू काय करायचं, जी पॉवर असेल ती इकडे एकने वाढवायची आणि जी टर्म वाढलेली असेल तीच टर्म डिवाइडला घ्यायची. म्हणजे एन प्लस 1 असेल तर डिवाइडला किती, एन प्लस 1च आणायचं आहे. इंटेग्रल ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डी एक्स इज इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मी परत एकदा सांगतोय, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. मग याचे एक्झाम्पल वगैरे द्यायचे असतील तर मी काही बेसिक फॉर्म्युले सांगतो याच ठिकाणी. या एकाच फॉर्म्युल्यावरून आपण किती घेऊ शकतो. लेट अस सपोज दॅट फर्स्ट इज एक्स इंटू डी एक्स. मी एक्झाम्पल देतोय. ओके, इट इज द फर्स्ट एक्झाम्पल. इंटेग्रल ऑफ एक्स किती होईल, सध्या पॉवर किती त्याची 1, तर उजव्या साईडला आला तर पॉवर काय होते, एक्स एस टू द पॉवर 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. पण 1 प्लस 1 किती होतात माहीत आहे, 1 प्लस 1 इज 2, 1 प्लस 1 इज 2 म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी इज द इंटेग्रल ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह नाही आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स हा 1 होतो आणि इंटेग्रल ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी होते, थोडासा चेंज येतो. ओके, नंबर 2 इंटेग्रल ऑफ एक्स स्क्वेअर सांगू शकता आता.
व्हॉट एव्हर बी द इंटेग्रल ऑफ एक्स स्क्वेअर. उजव्या साईडला गेलं तर काय होते, पॉवर 1ने वाढते, म्हणजे काय होईल, इट इज एक्स क्यूब, किंवा आपण त्याला असं लिहू शकतो एक्स रेज टू द पॉवर 2 + 1 अपॉन 2 + 1 प्लस इट इज सी दॅट इज इक्वल्स टू 2 + 1 2 + 1 it is just 3, therefore it is x cube by 3 plus c. Next number third, integral of x cube into dx काय होईल, परत एकदा पॉवर 1 ने वाढते, पॉवर 1 ने वाढते तर x रेज टू द पॉवर 3 + 1 x रेज टू द पॉवर 3 + 1 अपॉन 3 + 1 प्लस इट इज c. ओके, that is nothing but the x raised to the power 4 upon 4 plus c. This is the integral of this type of function and this function is called as म्हणजे x raised to the power यांना आपण पॉवर फंक्शन म्हणतो. म्हणजे जर घातांक किंवा एकच्या डोक्यावर काही दिसतो आपल्याला काय करायचं, त्याला इंटिग्रेट अशा पद्धतीने करायचं. आणि समजून घ्या की हे असे 1 2 3 नाही, कधी कधी फ्रॅक्शन पण असतात, निगेटिव्ह नंबरसुद्धा असतात. अजून एक्झाम्पल द्यायचे झाले तर एक्झाम्पल नंबर 4 इकडे घेतो मी. ओके, एखादं इंटिग्रल निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ, एक्स रेज टू द पॉवर -3 जर घेतला समजा. ओके, एक्स रेज टू द पॉवर -3 साठी काय होईल इंटिग्रल, तेच एक्स रेज टू द पॉवर -3 + 1 डिवायडेड बाय -3 + 1 फॉर्म्युला आहेच ऑलरेडी. ओके, तर एक्स रेज टू द पॉवर -3 + 1 अपॉन -3 + 1 किती होईल, -3 + 1 इट इज -2 -3 + 1 इट इज -2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. ओके, सिमिलरली सेकंड फिफ्थ नंबर मी फ्रॅक्शन्स घेतो. फ्रॅक्शन जर घेतला एखादा समजा इट इज एक्स रेज टू द पॉवर लेट अस सपोज दॅट 1/2. ओके, तर एक्स रेज टू द पॉवर 1/2 किती, एक्स रेज टू द पॉवर 1/2 परत एकदा एक्स रेज टू द पॉवर 1/2 + 1 डिवायडेड बाय 1/2 + 1 म्हणजे जी ही पॉवर असो, एकतर पॉवर असो किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू असो तरीसुद्धा आपला फॉर्म्युला तसंच वर्क करणार आहे. म्हणजे एक्स रेज टू द पॉवर 1/2 इंटू dx इक्वल्स टू एक्स रेज टू द पॉवर 1/2 + 1 1/2 + 1 आणि 1/2 + 1 म्हणजे 1 अधिक अर्धा किती होतं, 1.5 आणि 1.5ला आपण लिहितो असं एक्स रेज टू द पॉवर 3/2 एक्स रेज टू द पॉवर 3/2 प्लस सी. हा 3/2 काय होतो, क्रॉस होऊन मल्टिप्लाय होतो, म्हणजेच याला असे लिहू शकता दॅट इज इक्वल्स टू 2/3 एक्स रेज टू द पॉवर 3/2 प्लस सी. This is the integral of x raised to the power 1/2. Okay, it was x raised to the power -3/2 चं इंटेग्रल. बरेच मुलं कन्फ्यूज होतात, म्हणून आपण जास्तीत जास्त एक्झाम्पलच्या मदतीने फॉर्म्युला अंडरस्टँड करू. व्हॉट एव्हर बी द फॉर्म्युला फॉर दिस, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, अगेन तोच एक्स रेज टू द पॉवर -3/2 + 1 कारण राईटला गेलो तर त्याचं इंटेग्रल किती येतं, 1 ने वाढतं, म्हणजे -3/2 + 1 डिवायडेड बाय -3/2 + 1. -3/2 + 1 किती होतात, कॅल्क्युलेट करा. 2 × 1 2 म्हणजे -3 + 2 -3 + 2 इज -1 therefore it is -1/2 अगेन इट इज -1/2. ओके, आणि हा -1/2 जर मी पलटी मारली तर याला -2/1 आणि डिवाइडला 2 लिहितच 1 लिहितच नाही आपण, म्हणून इट इज एक्स रेज टू द पॉवर -1/2 प्लस सी. दिस इज द इंटेग्रल ऑफ एक्स रेज टू द पॉवर -3/2. म्हणजे अशा पद्धतीने आपण इंटेग्रल वगैरे घेता येतं. जर समजा अजूनही तुम्हाला लार्ज व्हॅल्यू जरी असल्या पॉवरमध्ये तरी इंटेग्रलचा फॉर्म्युला हाच अप्लाय करा, वेगळा फॉर्म्युला अप्लाय नाही करायचा आहे. मीन्स इट इज एक्स रेज टू द पॉवर 99. ओके, एक्स रेज टू द पॉवर 99 आलं तर काही घाबरायची गरज नाही. अगेन पॉवर फंक्शन आहे, पॉवर फंक्शन आहे तर तोच फॉर्म्युला आपण अप्लाय करू. म्हणजेच काय झालं असतं, एक्स रेज टू द पॉवर 99 + 1 डिवायडेड बाय 99 + 1 प्लस सी. 99 + 1 99 + 1 इट इज जस्ट 100 डिवायडेड बाय 100 प्लस सी. ओके, दिस इज द इंटेग्रल ऑफ एक्स रेज टू द पॉवर 99. हा फॉर्म्युला मी घेतो, इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ, म्हणजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला एक प्रकारे प्रिपेअर केले म्हणजे इंटिग्रेशनची करायची गरज नाही. ते अशा पद्धतीने ddx ऑफ √x. ओके, इट इज 1/2 टाइम्स √x. ओके, असं येईल. तर याचं इंटेग्रल नंबर 3 व्हॉट एव्हर बी द इंटेग्रल ऑफ 1/2 √x इंटू dx. माहीत आहे हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, याला प्रश्न विचारायचं की तू कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, मग हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर √x आहे, म्हणून याचं इंटेग्रल हे √x होईल. मीन्स दिस इज नथिंग बट द √x प्लस सी. ओके, अगेन इंटू
हा जो 2 होता, आता मी आधीच बोललो होतो की या ठिकाणी आपल्याला फक्त फंक्शन्स ठेवायचे स्टँडर्ड, जे कॉन्स्टंट असतील आणि निगेटिव्ह साईन असतील ते राईट साईडला शिफ्ट करायचे, म्हणजे हा 2 या साईडला डिवाइडला आहे, या साईडला ट्रान्सफर केला तर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच देअरफॉर इट इज इंटेग्रल ऑफ 1/√x इज 2 टाइम्स √x प्लस सी. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. तुम्हाला ज्यावेळेस लर्न करायचे किंवा बाय हार्ट प्रिपेअर करायचे असतील तर हेच फॉर्म्युले तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. ओके, नंबर 4. आणि सांगताना सुद्धा काय करू शकता, जर डेरिव्हेटिव्ह लक्षात असतील तर सांगताना काय करायचं, हा 2 डिवाइडला असेल तर समोरच्या साईडला तो शिफ्ट करून मल्टिप्लाय करून घ्यायचा. ओके, मी नेक्स्ट फॉर्म्युला एक्सप्लेन करतो. इट इज ddx ऑफ 1/x. हे रेसिप्रोकल फंक्शन होतं. या रेसिप्रोकल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? इट इज -1/x². देअरफॉर इंटेग्रल ऑफ -1/x² इंटू dx इज इक्वल्स टू किती? 1/x प्लस सी. पण हे निगेटिव्ह साईन काही चांगलं दिसत नाही या ठिकाणी किंवा व्यवस्थित दिसत नाही, ते पाहायला पण व्यवस्थित वाटत नाही. म्हणून काय करू, हा निगेटिव्ह साईन इकडे मल्टिप्लाय झालेला आहे तर हा तिकडे ट्रान्सफर केला तर मल्टिप्लायच होतो किंवा डिवाइड होईल. पण तरी डिवाइड हो किंवा मल्टिप्लाय होतो. जर या साईडला लिहायचं असेल तर तो असं लिहितो. आणि वाचताना याला वाचायचं इंटेग्रल ऑफ 1/x² dx इज इक्वल्स टू -1/x प्लस सी. इट वॉज द इंटेग्रल फॉर्म्युला. ओके, हा होता सेकंड फॉर्म्युला इंटेग्रलचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटेग्रल्स वगैरे कॅल्क्युलेट करता येतात. हां, आणि एक राहिला प्रश्न, कॉन्स्टंट फंक्शनबद्दल बोलतो मी थोडंसं. तर कॉन्स्टंट फंक्शनचा जर विचार केला समजा, ओके, तर कॉन्स्टंट फंक्शनचं इंटेग्रल जर डेरिव्हेटिव्ह घेतला कॉन्स्टंट फंक्शनचा तर तो 0 येतो. पण कॉन्स्टंट फंक्शनचं इंटेग्रल, आता एक प्रकारे हे झालं सिम्बॉल इंटेग्रलचं आणि हा झाला व्हेरिएबल dx. ओके, तर काय करायचं लक्ष द्या, हा के तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा आपण इंटेग्रल, कारण हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं इंटेग्रल काही लिहायची गरज नाही आहे, बिकॉज आपण इंटेग्रेट एक्स सोबत केलेलं आहे. मग एक्स सोबत इंटेग्रल केलं तर हा जो कॉन्स्टंट असतो तो इंटेग्रलच्या बाहेर येतो आणि उरतं काय तुमच्याकडे असं, ते उरणार असं आहे के इंटू इंटेग्रल ऑफ dx. आता या इंटेग्रल आणि dxच्या मध्ये काहीच दिसत नाही. मग अशा वेळेस ज्यावेळेस इंटेग्रल आणि dxच्या मध्ये काहीच नसते त्यावेळेस त्या ठिकाणी आपण 1 कन्सिडर करतो आणि इंटेग्रल ऑफ के dx म्हणा किंवा इंटेग्रल ऑफ 1 इंटू dxचं नेहमी करता इंटेग्रल येतं x प्लस सी. तर तेच काम करतो आपण. इट इज इंटेग्रल ऑफ के इंटू एक्स, नंतर लिहायचं प्लस सी. ओके, दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ओके, हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x प्लस सी. ओके, तर याचा जो फॉर्म्युला येतो इंटेग्रलसाठी, सॉरी, इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. देअरफॉर व्हॉट विल बी द इंटेग्रल, तुम्ही सांगू शकता आता किती येईल, दॅट इज 1/xचं इंटेग्रल. ओके, तर 1/xचं इंटेग्रल किती, that is equals to log of mod of x plus c. आता काही मुलांना प्रश्न पडला असेल, हा मॉड कशासाठी, मॉड म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असते आणि लॉगॅरिथम हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू याच्यासाठी की जर समजा +2 असेल तर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही +2च असते. मॉड ऑफ इट इज किंवा मॉड -2 किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -2 सुद्धा +2च असते. हे का लिहितो आपण, तर याचं कारण असं आहे की लॉगॅरिथम ऑफ निगेटिव्ह नंबर्स आर नॉट डिफाईन. मॅथमॅटिक्समध्ये निगेटिव्ह नंबरचे लॉगॅरिथम आपल्याला फाइंड आउट नाही करता येत, म्हणून आपण लॉग ऑफ त्याला मॉड अप्लाय करतो. फॉर्म्युला इज नथिंग बट द एक्सपोनेन्शियल फंक्शन. दोन प्रकारचे एक्सपोनेन्शियल होते, एक a⁻x पण होता, ddx ऑफ a⁻x. किती, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x सर्वांना आठवत असेल तर इट इज a⁻x इंटू लॉग ऑफ ए. ओके, आता मला इंटेग्रल लिहायचं आहे. मग इंटेग्रल लिहायचं असेल तर माहिती आहे सर्वांना की a⁻x इंटू dx दॅट इज इक्वल्स टू a⁻x इंटू लॉग ए. ओके, a⁻x इंटू लॉग ए इंटू dx इज इक्वल्स टू किती होईल तो फॉर्म्युला, हे सांगता आलं पाहिजे. नंबर 6, इंटेग्रल ऑफ a⁻x इंटू लॉग ए इंटू dx व्हॉट एव्हर बी द फॉर्म्युला. तर फॉर्म्युला तो असा असणार आहे, इट इज जस्ट a⁻x. ओके, तर आधी काय करायचं, आता मी आधीच बोललो होतो की जेही समजा हे जे फंक्शन्स असतात या फंक्शन्समध्ये आपण फक्त फंक्शन
व्हेरिएबलवाल्याच टर्म ठेवणार आहे, कॉन्स्टंट टर्म्स काय करायच्या समोरच्या साईडला शिफ्ट करायच्या असं बोललो होतो मी. तर यामध्ये हा ए कॉन्स्टंट आहे आणि म्हणून लॉग ए सुद्धा कॉन्स्टंट होतो, म्हणजे ती एक प्रकारे काहीतरी संख्या असेल. मग ही जी संख्या असेल तर ही संख्या काय करायची आपण राईट साईडला ट्रान्सफर करायची. ट्रान्सफर करताना ही काळजी घ्या, इथे मल्टिप्लाय झाले असेल तर या साईडला आणताना त्याला डिवाइड करायचं. म्हणजेच काय ए रेस टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय लॉग ए प्लस सी. क्लिअर? ओके, दिस इज नथिंग बट द इंटेग्रल ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स डी एक्स, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं इंटेग्रल असं होईल. त्यानंतर नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन असा होता डी डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. आता ई रेस टू द पॉवर एक्सचं इंटेग्रल डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू द पॉवर एक्सच होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स इज ऑलवेज ई रेस टू द पॉवर एक्स. देअरफॉर यांचं इंटेग्रल लिहू आपण. यांचं इंटेग्रल किती, इथे काही चेंज नाही आहे, ई रेस टू द पॉवर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ई रेस टू द पॉवर एक्सचं इंटेग्रल येईल ई रेस टू द पॉवर एक्स प्लस सी. दिस इज द कॉन्स्टंट. हे होतं लॉगरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनचे इंटेग्रल. ओके, तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन पण करायचे आहेत आणि बाय हार्ट प्रिपेअरसुद्धा करायचे आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. देअरफॉर हाऊ वी राईट नाउ इंटेग्रल. ओके, देअरफॉर इंटेग्रल ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल्स टू इट इज साइन एक्स आणि हा प्लस सी आपण लिहितोच. दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. नंतर नेक्स्ट सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डेरिव्हेटिव्हमध्ये सांगितलं कॉस एक्स येतो आणि देअरफॉर इंटेग्रल ऑफ कॉस एक्स हा किती होईल साइन एक्स आणि प्लस सी कशासाठी माहिती आहे की बिकॉज इट इज इनडेफिनाइट इंटेग्रल. कोणतं चॅप्टर शिकतो आपण इंटिग्रेशनच्या अंडर इनडेफिनाइट इंटेग्रल. ओके, नाव डी डी एक्स ऑफ कॉस एक्स किती असतो, इट इज मायनस ऑफ साइन एक्स. ओके, देअरफॉर इंटेग्रल ऑफ मायनस साइन एक्स डी एक्स इज इक्वल्स टू किती होईल कॉस एक्स प्लस सी. ओके, इथं अडचण नको, इथं फक्त फंक्शन पाहिजे, फंक्शनला अडचण नाही झाली पाहिजे आणि दिसायला छान दिसलं पाहिजे, एवढीच काळजी घेऊ. देअरफॉर हा निगेटिव्ह साईन काही छान दिसत नाही आहे, मी त्याला ट्रान्सफर करतो आहे. ट्रान्सफर केलं तर हा निगेटिव्ह साईन या साईडचा मी इकडे ट्रान्सफर करतो आहे, म्हणजे इथे निगेटिव्ह साईन राहणार नाही आहे. ओके, तो मल्टिप्लाय होईल. म्हणजेच आता तुम्हाला फॉर्म्युला जर का लक्षात ठेवायचा असेल तर तो असा लक्षात ठेवा इंटेग्रल ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स प्लस सी. ओके, त्यानंतर नंबर 10 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स नंतरचं फंक्शन येतं टॅन एक्स. ओके, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी करता ड्रॉज केलेला इट इज नथिंग बट द सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. देअरफॉर इंटेग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा सेक स्क्वेअर एक्स, कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस सी, म्हणून मी तो टॅन एक्स प्लस सी लिहितो. ओके, 11 नंबर काय सांगू शकाल डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स नंतरचं फंक्शन येतं कॉट एक्स. ओके, तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आठवतो, रिमेंबर. ओके, आठवतो का किती डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, देअरफॉर इट्स इंटेग्रल कसं इंटेग्रल ऑफ मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स. मी सुरुवातीला समजून सांगतो, असंही लिहिलं तरी हरकत नाही आहे. मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटेग्रल किती कॉट एक्स प्लस सी. इंटेग्रल ऑफ मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल्स टू कॉट एक्स प्लस सी. ओके, त्यानंतर आधी सांगितलं इथे मायनस साईन ठेवला नाही आपण, म्हणजे इथे सुद्धा तुम्ही निगेटिव्ह साईन ठेवला तर असं सांगावं लागेल इंटेग्रल. आणि जर निगेटिव्ह साईन तुम्ही इथून हटवला तर तो निगेटिव्ह साईन तुम्हाला सांगताना समोर सांगायचं आहे किंवा तिथे चेंजेस होतील, त्यांना इम्पॉर्टन्स आहेच. नंबर 12 डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन कॉट नंतर येत असतो सेक. तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स किती. ओके, it is sec x into tan x, therefore its integral derivative of sec x into derivative of sec x is sec x into tan x, therefore integral of sec x into tan x dx is equals to किती होईल that integral is sec x
plus c. After this, last one is nothing but the cosec x. d dx of integral of d dx of cosec x. Okay, derivative of cosec x is minus cosec x into cot x. Therefore, integral of minus cosec x cot x minus cosec x cot x is equals to cosec x इज इक्वल्स टू कोसेक एक्स प्लस सी. ओके, आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन दिसायला काही व्यवस्थित नाही दिसणार आहे, त्याला मी ट्रान्सफर करतो राईटला आणि इथे तो येऊन मल्टिप्लाय. म्हणजेच इंटेग्रल ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. आणि आपण लर्न याच्यासाठीच करतो की नीटमध्ये फिजिक्स या विषयामध्ये पण याचे काही फॉर्म्युले तुम्हाला अप्लाय करायचे असतात. कधी कधी केमिस्ट्री थर्मोडायनॅमिक्समध्ये पण छोटे छोटे सिंपल फॉर्म्युले येतात. ते जर तुमच्याकडे असतील समजा तर तेवढेच तुम्हाला डेरिवेशन आणि कॅल्क्युलेशन्स करायला इझी जाईल. ओके, म्हणून आपण हे सगळेचे सगळे फॉर्म्युले आणि त्यावरचे काही बेसिक ऑपरेशन लर्न करतो आहे. ओके, हे 4 बेसिक फॉर्म्युले आलेले आहेत परत एकदा की इंटेग्रल ऑफ टॅन एक्स डी एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस सी. त्यानंतर इंटेग्रल ऑफ कॉट एक्स डी एक्स इज लॉग ऑफ मॉड साइन एक्स प्लस सी. After this, integral of sec x dx is log of mod sec x plus tan x plus c. After this, integral of cosec x dx is log of mod cosec x minus cot x plus c. ओके, जे की मागच्या लिस्टमध्ये नव्हते पण यांचे प्रूफ आपल्याला 12च्या मॅथमध्ये दिलेले आहेत. फक्त आपल्याला बेसिक फॉर्म्युल्याची आवश्यकता आहे म्हणून आपण फॉर्म्युलेच घेणार आहे. प्रूफ वगैरे नंतर ते डिटेलमध्ये येतील इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये 12th मध्ये. ओके.